एक मोठी ब्रेकिंग समोर येते। फक्त संशयाच्या आरोपावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, मालेगाव ब्लास्ट संदर्भातले सगळे आरोपी निर्दोष। 17 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। प्रियंका, या घडीची सगळ्यात मोठी बातमी, 17 वर्षांनंतर निकाल लागला आणि आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहेत। साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहीरकर, शंकराचार्य, सुधाकर धर्द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी हे 7 आरोपी निर्दोष मुक्तता त्यांची करण्यात आलेली आहे। अजित, या घडीची सगळ्यात मोठी बातमी, सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता। निशितच सुवर्ण आणि कोर्टाने एक मोठं निरीक्षण या संदर्भात नोंदवलेलं आहे, जे म्हणजे जेव्हा सुरू होता या सर्वांच्यामध्ये जेव्हा आपण स्पष्ट केलं जात होतं, न्यायालयाने जेव्हा निकाल वाचायला सुरुवात केली, न्यायाधीश लाऊट यांनी निकाल वाचायला सुरुवात केली होती, त्यांनी सुरुवात हीच केली होती की आरोपींवर जे आरोप लावलेले आहेत ते आरोप निश्चित करण्याकरता, ते आरोप सिद्ध करण्याकरता तपास यंत्रणांना अपयश आलेलं आहे। बैठका झाल्या, पैशांचे व्यवहार झाले, आरडेक्स आणलं गेलं, ती दुचाकी जी आहे ती दुचाकी आणली गेली, स्फोटाकरता नियोजनबद्ध पद्धतीनं कट कारस्थान रचलं गेलं। या सर्वमध्ये कोणतेही पुरावे जे सरकारी पक्षाने जे मांडलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत, हे सर्व पूर्णपणे त्या ठिकाणी कुठलेही सिद्ध होत नाही आहेत आणि हे सांगूनच कोर्टाने देखील स्पष्ट केलेलं आहे की हे सर्व आरोपी जे आहेत हे पूर्णपणे निर्दोष आहेत। आपल्या प्रेक्षकांना सांगूया, या घडीचा सगळ्यात मोठा निकाल, सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता। एकूण 7 आरोपी, 29 सप्टेंबर 2008 चा मालेगाव ब्लास्ट